नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता साधारणतः 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता याच पार्श्वभूमीवरती या पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित करतेवेळी काही जे शेतकरी बांधव आहेत यांना यातून वगळण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये काही जे शेतकरी आहेत तर याच्यामध्ये मृत शेतकरी लाभार्थी असतील, तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, देशभरामध्ये असेल, दुहेरी लाभार्थी म्हणजे पती आणि पत्नी एका घरामध्ये दोन्ही लाभार्थी लाभ घेत असतील तर अशा लाभार्थ्यांना वगळण्यात आलेले आहेत। आणि त्याच्याबरोबर सातबाऱ्यावरील नोंदी आणि शेतकऱ्याची माहिती याच्यामध्ये डेटा मिसमॅच झाल्यामुळे त्यांचा लाभ आहे तो वगळण्यात आलेला आहे। म्हणजेच असे शेतकरी सध्या तात्पुरते अपात्र करण्यात आले असल्या कारणाने त्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता आले नाहीये। मग आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत यांना नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा लागलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकच विनंती, सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं वातावरण चालू आहे, त्याच्यामुळे सध्या नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणाची घोषणा अजून झालेली नाहीये। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधीचा आता नुकताच वितरित झालेला हप्ता आला असेल अशा सर्व लाभार्थ्यांना नमो किसान सन्मान निधीचा हप्ता येणार आहे। तर याच्यामध्ये जे शेतकरी लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत याच्यामध्ये दुहेरी लाभार्थी असतील, म्हणजेच एका घरामध्ये एक पती पत्नी दोघंही लाभ घेत असतील अशा शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे। आणि याचबरोबर कागदपत्रांमधील डेटा मिसमॅच झाल्यामुळे अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेला आहे। आणि याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांचा मृत्यू झालेला आहे अशा लाभार्थ्यांना तुर्तास वगळण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे या वगळलेल्या लाभार्थ्यांना नमो किसान सन्मान निधीचा हप्ता निश्चितच येणार नाहीये। आणि लक्षात घ्या, निवडणुकांचा कालावधी संपल्यानंतर सोशल मीडियावरती सांगितले जात आहे 8 तारीख असेल, 9 तारीख असेल, 20 डिसेंबरपर्यंत अशा वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत, पण अजून शासनामार्फत या संदर्भात अगदी प्रॉपर आणि परफेक्ट तारीख अजून घोषित करण्यात आलेली नाहीये। साधारणतः हा जो लाभ आहे तो डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वितरित होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, पण अजून या संदर्भात वित्त विभागाचा निर्णय झालेला नाही। तर याच्यासाठी सर्वप्रथम शासकीय मान्यता देणारा GR महाराष्ट्राचे GRचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे यावरती प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना हा जो नमो किसान सन्मान निधीचा लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। परंतु लक्षात घ्या, शक्यता डिसेंबर एंडिंगपर्यंत सांगण्यात येत आहे। हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक मेसेज, अनेक तारखा येत आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना या संदर्भात अजून कोणतीच तारीख शासनामार्फत घोषित करण्यात आली नाही आहे। तर अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना येणारा हप्ता येणारच आहे। हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण खात्रीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।